हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आणि आज आहे नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस, तर सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजपासून सुरुवात झालेली आहे नवरात्रोत्सवाला, म्हणजे घटस्थापनेला। आणि आज या ठिकाणी आम्ही घटस्थापना केलेली आहे। ॲक्च्युली मामाने सकाळीच देवपूजा केली, त्यावेळेलाच घटस्थापना केलेली आहे। आणि इथे आमचे देव आहेत ते खाऊच्या पानावरती बसवलेले आहेत। तुमच्याकडे कसं करतात तेही मला नक्की सांगा। आणि आमच्या देवाऱ्यामध्ये आम्ही आता चेंजेस केलं आहे, सगळे जे फोटो होते ते आता देवाऱ्यात ठेवले आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता हे खाऊच्या पानावरती सर्व देव आहेत ते बसवलेले आहेत। तुमच्याकडे घटस्थापना कशी करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि या ठिकाणी आता ॲक्च्युली ताई, आई आणि चिली पिली म्हणजे ताईची जानू, आदी आणि वैष्णवी आणि गुड्डी डॉली सर्वजण आलेले ॲक्च्युली परवा दिवशी, आणि आज ते निघालेले। आणि ॲक्च्युली मी व्लॉगच काही शूट केला नव्हता, सो आता मुलं ते जात आहेत त्या दिवशी तरी शूट करावं। आणि ह्या ठिकाणी आता मी आवरून सर्वजण घरातून दुकानामध्ये गेलेलो। ते परवा आले त्यावेळेला संध्याकाळी खूप लेट आलेले, मग त्यावेळेला माझ्याकडे जेवल्यानंतर मग छोट्या मामांच्या घरी गेलेले आणि तिथून काही ते पुन्हा माझ्याकडे आलेच नाहीत। सो आज सकाळीच ते डायरेक्टली आले। आणि आज आल्यानंतर मग मी सकाळी जेवण केलं होतं, पनीर वगैरे केलं होतं, कारण आधी म्हणला होता मावशी तू काय जेवण करणार आहे, सो म्हटलं पनीर करावं, त्यांना आवडतं चिली पिलींना, सो पनीर केलेलं। आणि आता या ठिकाणी जानूला सँडल घ्यायचा होता, मग दुकानात आलेलो। आणि इथूनच आमच्या समोरच इथे स्टँड असल्यामुळे इथूनच नंतर ते बससाठी जाणार होते। मुलगी आहे का नक्की? हा, सँडल मग एवढी उंच दिसत्या, सँडल घातलाय की पण अशी तर दीदी आमची निघाली, परवा आल्या आणि माझ्याकडे किती वेळ, परवा आला तेवढा थोडा वेळ आणि आता थोडा वेळ आणि निघाली, सगळीच निघाली। काय 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 बाय बाय, तिकडे जा तिकडे जा, या पटकन। चिली पिल्ली गेली तर खाली। हा ॲक्च्युली ह्या टायमिंगला ते आधी खाली गेलेली, बस बघून आले तर जानूला आणि गुड्डीला पाठवलं, तर ती बस होती ती सगळे होती। सो कराडची बस येईपर्यंत पुन्हा थांबलेली, आणि मग नंतर बस आल्यानंतर कराडची ह्या ठिकाणी आता हे सर्वजण बसमध्ये बसायला निघालेले आहेत। या ठिकाणी अगोदर गुड्डीला आणि डॉली जानूला पाठवलं होतं बस कोणत्या आहे ते बघायला, सो त्या म्हणल्या कराड आहे। मग इथे कराड बस असल्यामुळे ॲक्च्युली आम्ही नाही सगळीच आलेलो एकदम, आणि ताईने कन्फर्म केलं की पोरं म्हणतात कराडच बस आहे का, ते मग बघितल्यानंतर नंतरच मग ती बसमध्ये बाय बाय चालू आहे। बाय बाय, शाळा जाऊ दे, शाळा जाऊ दे, बाय बाय आई, बाय बाय बाय, फोन करा पोचल्यावर, बाय, चल वरत खाली, सोडला तर आई वर तिथं खाली, आधी दादाच्या हातात हात देतोय। बाय 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 बाय, टाटा करते बघ डॉली, दीदी जानू दीदी टाटा करत्या। तर माझी आई, ताई आणि चिली पिली आलेले होते, तर ते सर्वजण आता गेलेले आहेत आणि त्यांना मी आताच बसमध्ये बसवून आलेलो। ॲक्च्युली तिथं परवा आलेलीत आणि काल जाणार होती, पण काल थांबलेलीत आणि छोट्या मामांच्या घरी होते ते, आणि आज सकाळी आलेत ते मग माझ्याकडं। आणि मग नंतर आता जेवण वगैरे गेलेले आहेत आणि मी आणि वरद आहोत दुकानामध्ये। पिल्लूला भूक लागली होती म्हणून पप्पांनी, माझा उपवास असल्यामुळं मग फराळाला आता आणून दिले त्यांनी पेरू आणि केळी। आत्ता खरं खायची इच्छा नव्हती, पण पिल्लूला पेरू खायचा होता म्हणून मग तो कट केला, त्याने अर्धा खाल्ला, मी अर्धा खाल्ला, आणि तो बसला आहे तिकडं। आणि मी आहोला सांगितलं चहा आणायला, कारण माझं डोकं खूप दुखायला लागले, सो आता मी चहा पिणार आहे आणि खूप काम आहे, ते काम पडलेलं करायचं आहे। चला मग नंतर भेटते। उपवास सुरू झाल्यामुळे आता ब्लाऊज जे शिवलेले आहेत ते न्यायला कस्टमर येत आहेत। मग अशी कस्टमर आलेलं ते गेलं, आता इथे हे कस्टमरचं रेडी करून ठेवले, तेही कस्टमर न्यायला येणार आहे। आणि त्याच कस्टमरची जी साडी आहे ती त्यांना पिको करून लगेच पाहिजे, ती आता मी पिको करून घेत आहे। या ठिकाणी बाहेर तुम्ही बघू शकता दुर्गा देवी घेऊन आलेले आहेत।
सकाळपासून 2-3 कस्टमरचे ब्लाऊज होते, ते कस्टमर घेऊन गेलेत. असे 4-4 ब्लाऊज होते त्यांचे, ते नेलेले आहेत त्यांनी. आणि आता हे कस्टमरचे ब्लाऊज हे पिशवीमध्ये भरून ठेवलेत. ह्यात पण 3 साड्या 3 ब्लाऊज आहेत. अजून हे शिवायचे पडले, अजून भरपूर आहे तसं शिवायचं पण. सो मग मी आत्ता हा एक ब्लाऊज आहे तो शिवायला घेतलेला आहे. आता ॲक्च्युली 5:30 झालेत. बघूया किती वेळ लागतो हा ब्लाऊज शिवायला. आणि हा ब्लाऊज झाल्यानंतर मग किंवा नाही झालं तर तोपर्यंत जायची वेळ झाली तर मग हा ब्लाऊज राहील. जाईपर्यंत झाला तर झाला, ॲक्च्युली झाला तर चांगलाच आहे, म्हणजे बाकीचं काम करता येईल. पण त्या ब्लाऊजची अस्तर पण घ्यायचे आहेत मला जाताना, सो वेळ पण होईल, त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. सो बघूया पुढे आणि ब्लॉग कंटिन्यू करता येतं का नाही ते. या ठिकाणी मी हा ब्लाऊज आहे तो आता शिवत आहे. ॲक्च्युली हा ब्लाऊज मी कंटिन्यू शिवला 6 वाजेपर्यंत. निम्माच्या वर झाला होता, पण परत नंतर दिवाबत्ती वगैरे करायची होती, सो उठली. आणि मग पुढे नंतर देवी आली, एक दुर्गा देवी, त्याचंही थोडंसं शूट घेतलं. आणि हा ब्लाऊज काय पूर्ण कंप्लीट झाला नाही, कारण बाकीची कामे करेपर्यंत तोपर्यंत आवरावरी, कारण दुसरे अस्तर आणायचे होते. सो त्याचं कटिंग काढून मग अस्तर आणण्यासाठी ते तयार केलं. आणि बाकीचे ब्लाऊज पीस मग असे ते मी ठेवले, म्हणजे पिशवीमध्ये घालून, जे मला घरी गेल्यानंतर कट करायचे होते. सो ते पण मी आता पिशवीत घातले. आणि जे ब्लाऊज वगैरे पीस घ्यायचे होते त्याचंही कटिंग हातामध्ये घेतलं. आणि मग मामांची वाट बघत होती की कधी येत आहेत, म्हणजे घरी जायला. आणि या ठिकाणी ही जी देवी आलेली आहे ती आमच्या इथलीच पेठेतली आहे. आणि सर्व लेडीज बघू शकतात, मी येल्लो साडी घालेली आहे. आज पिवळा रंग आहे, सगळ्यांनी पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. आणि दुर्गा देवीलाही छान मस्त पिवळ्या रंगाची साडी नेसवली होती. सो आता या ट्रॅक्टरमधून समोर तुम्हाला दिसेल देवी आलेली. ॲक्च्युली हे शूट घेतलं त्यावेळेला मी ब्लाऊज शिवत होते, त्यामुळे मी आतूनच शूट घेतलं होतं. जर बाहेर जाईपर्यंत देवी पुढे गेली असती म्हणून मग मी हे तिथेच बसून शूट घेतलं होतं. सो घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं. भाकरी मामी ताईंना पुरत्याच केलेलं 3च, त्यामुळे पटकन झालं होतं. आणि आव्हा येते म्हणलेले, मी जेवणच येतो. आणि वरदला चपाती दिलेली अगोदरच, आणि माझा काही उपवासच आहे. सो मी ते मग नंतर माझं काम करत असली. पेपर कटिंग करून झालं, हे ते ब्लाऊज हे कटिंग करून झाले, ते तुम्ही बघू शकता. आणि आता या ठिकाणी माझं काम आहे ते झालेलं आहे. सो उपवास असूनही आजचं माझं तुम्ही कामाचं डेली रुटीन बघितलं असेल तर कसं वाटलं हे डेली रुटीन तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. उपवास असो नाही तर रेग्युलर सर्व दिवस असे जातात ॲक्च्युली रोज कामामध्ये. सो आता माझं काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर आत्ताच माझे ब्लाऊज कटिंग झालेले आहेत. 3 ब्लाऊज होते, त्याचं प्रिन्सेस ब्लाऊजचं पेपर कटिंग केलेलं आहे, प्लस त्याचे ब्लाऊज पीस पण कटिंग करून, आधी अस्तर कटिंग करून घेतले आणि मग पीस कटिंग करून घेतले. आणि आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे पहिलाच उपवासाचा पण, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि अजून फराळ पण नाही केलेला ॲक्च्युली. आणि आहो पण आलेले नाहीत अजून, दुपारी गेलेले. सो बघू, ते काही जेवणच येणार आहेत बाहेरून. आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. चला तर बाय बाय.